नमस्कार, मी आरती गुप्ते. अभिवाचन आरतीचं ह्या माझ्या चॅनेलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्या समोर श्री अशोक वाघमारे यांनी लिहिलेली एक सुरेख कविता सादर करत आहे. पण त्यापूर्वी आपली नेहमीची सूचना, जर आजचा व्हिडिओ आवडला तर जरूर कवितेला आणि व्हिडिओला एक छोटासा लाईक द्या. त्याचप्रमाणे युट्यूबच्याच कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट्स करायला विसरू नका, कारण मी त्यांची वाट बघत असते. त्याचप्रमाणे चॅनेलला नवीन असल्यास जरूर सबस्क्राईब करा. आजचे कवी आहेत अशोक वाघमारे. कविता सांगण्यापूर्वी मी त्याचं थोडीशी प्रस्तावना तुमच्या समोर सांगते की आपल्या भारतीय परंपरेनुसार 33 महिन्यांनी येणारा अधिक मास हा पुरुषोत्तम मास किंवा धोंड्याचा महिना म्हणून ओळखला जातो. महिलांना परंपरेनुसार चांदिण्याच्या दागिन्यांची आभूषण सवाष्ण वाण म्हणून माहेरी आणि सासरी दिली जातात. त्यातली जोडवी, विरोली, मासोळ्या, पैंजण हे भेट देतात. नववधूला निमंत्रित करून जावयाचं कोड कौतुक मान सन्मान केला जातो. उभयतांना घरातल्या थोरा मोठ्यांचे आशीर्वाद दिले जातात. तर अशा ह्या सर्व दागिन्यांच्या राशीतला छमछम वाजणारा आणि पावलांची शोभा वाढवणारा पैंजण ह्या लेण्यावरती एक अत्यंत सुरेख रचना आपल्या समोर सादर करीत आहे. शीर्षक आहे पैंजण. साथ देते शृंगाराला सौभाग्याचे लेणे असे, साथ देते शृंगाराला सौभाग्याचे लेणे असे, माळून जगी पसरे चंद्राचे चांदणे जसे. नार देखणी चालते मदमस्त पावलांनी, नार देखणी चालते मदमस्त पावलांनी, नाद पैंजणांचा येतो ऋणझुण घुंगरांनी. जणू झंकार वीणेचा कुठे हृदयाच्या ठाई, नुपुरांची छमछम रंभा उर्वशींच्या पायी, नुपुरांची छमछम रंभा उर्वशींच्या पायी. अशी चालता डौलाने नभी हसतो चांदवा, अशी चालता डौलाने नभी हसतो चांदवा, सावरून तोल सारा तुंद मनाला आवरा, तुंद मनाला आवरा. पैंजण असं घडविले साक्ष देण्या मोहमाया, पैंजण असं घडवले साक्ष देण्या मोहमाया, पावलांना सजवले गुंतविण्या पुरुषाला. धन्यवाद. कवी आहेत श्री अशोक भगवंत वाघमारे आणि सादर करती आरती गुप्ते.